शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला, इथं तुम्हाला वैभव दिसायला की पूर्ण टमाटे जे आहेत ना, आपल्या फार्म हाऊसमध्ये इतके टमाटे निघले तर, आणि मस्त असं मोठं टमाटर आणि एकदम बद्दाळ टमाटे आणि एकदम ताजे फ्रेश असे टमाटे निघले तर भरपूर टमाटे निघले तर, जसे की उन्हाळा आता सुरू झाला, जानेवारी महिना पण खतम झाला, फेब्रुवारी महिना चालू झाला आहे। तर आता माझी इथं जे तयारी चालू आहे ना, तर मी इथं टमाट्याचा खार करायचा आणि आपल्या घरचे टमाटे ते एकदम ताजे फ्रेश, त्याच्यासाठी की नाही टमाट्याचा खार आमच्या इथं असं खूप सगळ्याला आवडते आणि त्याची रेसिपी पण मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला आवडली लाईक करा, कमेंट करा। तर चला, मी इथं जे आहे ना टमाटे सगळे वैभवला सकाळी कट करायला लावले तर, आणि आता टमाटे कट केलेत ना, तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जे ना फक्त आता मी अर्धा किलो मीठ टाकणार आहे आणि अर्धा किलो मीठ जे आहे ना पुन्हा खार करताना टाकणार आहे। तर चला, इथं जे आहे ना मी लोणच्याची तयारी करून घेते आहे, टमाट्याचं लोणचं करायचं आहे। तर आता मी त्याच्यामध्ये भरपूर मीठ टाकून की नाही आता रात्रभर जे आहे ना त्याला तसं ठेवणार आहे झाकून प्लास्टिकच्या टोपल्यामध्ये। तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता प्लास्टिकच्या, पण स्टीलच्या ठेवू नका, कारण की नाही आमटाच्या योगानं डबा खराब होऊ शकते, त्याच्यामुळे प्लास्टिकच्या डब्यामध्ये झाकून लावून ठेवलेले। आणि आता इथं माझे जे आहेत ना, आता संक्रांत झालेली, थंडी पण आता कमी झाली, उन्हाळा सुरू झाला आहे। तर इथं जे आहेत ना मी कपाटामध्ये माझे गरम कपडे जे आहेत ना सगळे उचलून ठेवलेले आहेत आज। आणि की नाही घरामध्ये कपडे आगावचे असले ना की इतकं घर जे की नाही पसारा दिसते। आणि जसं की खुशी बी आता तिच्या गावाला गेली आहे, तर तिचा एक भरपूर पसारा जे आहे की नाही अर्धा ते इकडं असतं आणि बाकीचं सगळं तिकडं असतंय। तर आता सगळं की नाही ते पण पसारा सगळं आवरून ठेवले मी अंजलीचा, कारण घरामध्ये चौकट कपडे असले की नाही मला काम बिलकुल सुधरत नाही। घर की नाही जिथल्या तिथं टापटीप दिसलं की चांगलं वाटतंय। तर चला, आज आहे की नाही पसारा आवरायचे सगळं जे काम आहे ना माझं, सगळीकडला पसारा थोडा असा करून आज सकाळपासून दिवस जे आहे ना कामाचाच निघलाय। तर इथं खुशीचे खेळणी आहेत ना, ते पण वर होती, तर ते सगळे कवरमध्ये घालून ठेवते मी, कारण आलं की तिला खेळायला लागते तर, आणि असे डस्ट वगैरे लावून खराब होतात आणि इतके खेळणे आहेत की नाही की एक रूम तिची भरती। तर इथं जे ना म्हणजे सगळे सामान व्यवस्थित ठेवण्याचं सकाळचं काम चालू आहे। आणि ड्रेसिंग टेबलवर तर एक पण सामान असं खुशीनं बिलकुल ठेवलेलं नाही, सगळा पसारा काढून ठेवला तुम्ही बघू शकताय। जसं की नाही आपलं पूर्ण मेकअपचं जे सामान आहे ना मी पुढे ठेवत होते, पण तिने की नाही सगळं सामान उचलून फेकून देऊ लागली, त्याच्यामुळे इथं काही सामान नाही। मी म्हणलं आता हाता सगळं ड्रेसिंग टेबल पण साफ करून घ्या। आणि मी शिवून की नाही हे मी जे आहे ना अलमारीमध्ये टाकायचं कार्डबोर्डचं हे मागवलेलं होतं, आणि ते की नाही टाकलं नाही की त्याच्यावर पावडर वगैरे पडलं तरी खालचा ड्रेसिंग टेबल खराब होत नाही, त्याच्यामुळे जे ना मी हे कवर मागवलेले त्याच्यावर टाकण्यासाठी। आणि आधी त्या ड्रेसिंग टेबल साफ केला आणि पुन्हा हे कवर पण टाकून घेतले। तर आजचा दिवस जे ना सगळा जे आहे ना असं कामातच चाललाय माझा। काय जिनू काय आहे तिथं, काय आहे पाले का? अरे राहू दे, जाऊ दे, इकडे झाड पडतंय बघ जिनू। अरे झाड खराब होतंय जिनी। भेटली का शिकार? जिनीची शिकार भेटली का? आहे का तिथंच आहे का शिकार? लांबच चाललाय शिकार करायला। ए पिल्लू, चल ये इकडे, चल ये खाली उतर। चला, आजच्या दिवस पूर्ण कामं पार पडले। हे आहे दुसरा दिवस। जसं की मी रात्री टमाटे मीठ टाकून की नाही प्लास्टिकच्या टोपल्यामध्ये झाकून ठेवले होते, आणि तुम्ही बघू शकता टमाटे किती लाल सुरक्याने इतकं पाणी त्याला सुटले की नाही, तर हे पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं। ह्या पाण्यापासूनच जे ना आपलं लोणचं तयार होणार, आणि एकदम टेस्टी लोणचं, जसं की आंब्याच्या लोणच्यापेक्षा पण छान हे लोणचं लागते, आणि एकदम भाजी खाल्ल्यावरच लेकरं तर खातेत। तर चला, रात्रभर जे आहे की नाही टमाट्याला इतकं पाणी सुटलं ना पण मीठ टाकल्यामुळं, आणि आता सगळे टमाटे जे ना मी तर चांगले करून पिळून घेते। आणि हे जे पाणी आहे ना ह्याच्यामध्ये चिंच टाकून खायची आहे,
पण सध्या की नाही चिंच नाही आहे म्हणजे इथं आणायची राहिली, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही आहे. उद्याच्याला मी चिंच टाकून ठेवणारे पाण्यामध्ये. तर पाणी पण आणून ठेव का इथं भगुन्यामध्ये मी उन्हाला ठेवलंय. आणि उन्हाला ठेवायचं आहे आपल्याला, पाणी घरामध्ये खाली नाही ठेवायचं. आणि बाकीचे टमाटे जे आहेत ना इथं सगळे मी वाळू घालून घेते, कारण 2 ते 3 दिवस लागते तर टमाटे वाळायला. आणि ह्या पाण्यापासूनच आपल्याला लोणचं तयार करायचं आहे. तर इथं जे ना मी टेरिसवर आली आहे टमाटे वाळू घालण्यासाठी. चिंच कमी टाक त्याच्यात, आंबट पण त्याच राहू दे टोमॅटोत. चला आपल्या की नाही घेवड्याच्या शेंगा पण भरपूर निघल्या होत्या. तर काय वाळलेल्या शेंगा आहेत आणि त्याच्यामध्येच वल्ल्या शेंगा जसं की आकाशनं सकाळी तोडल्या होता. आणि आता वर मला वाळू घालायच्या होत्या म्हणून मी बकेट सगळं संग घेऊन आली. ह्याच्यामधले जे आहेत ना वल्ल्या शेंगा जे आहेत ना, हिरव्या शेंगा मला खाली ह्याच्यात, आणि वाळलेल्या शेंगा जे आहेत ना ते वर ठेवायचे. आणि त्याचे बी इतके छान घुगरे होतात की नाही, जसं की पावसाळ्यामध्ये ते खायला एकदम खमंग लागतात. तर भरपूर अर्ध्या तर हिरव्या शेंगा त्यांना अर्ध्या वाळलेल्या शेंगा ते इथे मी साफ करून खाली घेऊन जाणार आहे. आणि एवढ्या शेंगा जे आहेत ना बघा झाडालाच वाळ्या होत्या, त्याच्यामुळे आज सकाळीच आकाशला काढायला लावल्यात मी. चला अर्धा किलो तर निघले आपल्या वल्ल्या शेंगा. आणि वरून टेरिसून येताना की नाही आता उन्हाळा सुरू झाला म्हणल्यावानी. तर हे बघा गाई रोज जे आहेत ना आपल्या दारामध्ये असे येऊन बसतात. तर चला मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना.